म्हणले तुम्ही गणपतीची कथा अशी सांगता की पार्वती आंघोळीला निघालेली आहे, तिनं नंदीला पाऱ्यावरती ठेवलेला आहे आणि त्या नंदीला सांगितलेलं आहे की कोणालाही आज सोडू नको. मग ती आंघोळीला गेलेली असताना भगवान शंकर त्या ठिकाणी आलेले आहेत आणि नंदीनं त्याला अडवता आलेलं नाही. भगवान शंकर तेथे आल्यामुळे ती भयंकर रागवलेली आहे. ती रागवून म्हणाली, हा नंदी लेखाचा माझा ऐकत नाही म्हणजे काय, म्हणजे ह्याच्यावर अवलंबून राहण्याचा अर्थ नाही. आता मला दुसराच कोणीतरी पहारेकरी केलेला पाहिजे. म्हणून मग तिने स्वतःच्या अंगावरचा मळ बाजूला केला आणि त्याच्यापासून एक पुत्र प्राप्त केला. शंका क्रमांक 1, एक पुतळा तयार व्हावा इतका मळ माणसाच्या अंगावर साठतो का? एवढा मळ साठण्यासाठी किती दिवस पारोसे राहावे लागेल? इतक्या दिवसामध्ये आपण आंघोळ करत नाही का? शंका 1. बरं, नुसता पुतण्याने तो पुत्र प्राप्त केला इतकं नव्हे तर तो जिवंत केला. म्हणजे आता जर पार्वतीला एखाद्या मातीच्या पुतळ्याला जिवंत करता येते तर पुतळा तुटला म्हणून रडायचे काही कारण आहे का? बरं, तो जिवंत झालेला तो पुतळा जो कोणी गणपती म्हणता तो पहाऱ्यासाठी उभा राहिला. पहाऱ्यासाठी उभे राहिल्यानंतर त्याला सांगितले कोणालाही आज सोडू नको. एवढ्यात भगवान शंकर त्या ठिकाणी आले. हे सगळं मी फार सभ्य भाषेमध्ये आपल्याला सांगतो आहे. हे अत्यंत असभ्य भाषेमध्ये इंटरनेटला उपलब्ध आहे. भगवान शंकर आले ते विचारायला लागले, पेठ्या तू इथे कोण? मग ज्यांना आता आपल्या मुलालाच ओळखता आलं नाही त्यांचं त्रिकालज्ञान कुठे गेलं? त्रिकालज्ञानी असलेल्या शंकरांना मुलाला का नाही ओळखता आलं? तो म्हणाला, मी पार्वतीचा पुत्र आहे, मला या ठिकाणी प्रक्षणासाठी उभे केलेले आहे, तुम्ही आज जायचं नाही. आता कोणताही सभ्य माणूस कोणाची तरी आई आता आंघोळ करते म्हटल्यानंतर बाजूला हो मला आज जाऊ दे असं कसं म्हणेल? थांबतोच म्हणेल ना. मग हे भगवान शंकर इतके असभ्य कसे? ती आंघोळ म्हणजे काय महिन्याची नव्हती करणार? महिनाभर आंघोळच होणार आहे ना, आता कधी येणार ही बाहेर? काय समजा 4 तास आंघोळ केली असती, आली असती ना बाहेर, विचारलं असतं काय झालं ते. पण तू बाजूला हो पण मला आज जाऊ दे असं देव कसे म्हणतील? बरं, बाजूला हो नुसतं म्हटल्यानंतर टाळकेच उडवून टाकले त्या पोराचे. काय हा महासंतापी तुमचा देव, जो पोरालाच मारून टाकतो तो भक्ताला काय वाचवेल? मग अशा तऱ्हेनं पार्वती त्या ठिकाणी आलेली आहे. पार्वती म्हणाली, काय हे भयानक तुम्ही केले, मग आता ह्याचं काय करायचं? मग महाविष्णू त्या ठिकाणी धावत धावत आले. भगवान शंकर म्हणाले, विष्णू माझ्या शिवगणांना घेऊन जाण, जो कोणी पहिला प्राणी दिसेल त्याचं टाळकं तोडा आणि इथे आणा, कारण ह्याला ते चिकटवायचं आहे. आता पुन्हा प्रश्न तो शिल्लक राहिला की दुसऱ्या कुठल्या प्राण्याचे डोके जर इथं चालते तर मग मगाशी याचेच तुटलेले आहे ते का नको? मग त्याचा काही चेंदा मेंदा झालेला नाही, फक्त नेक कट इतकाच झालेला आहे. हेच शिवून टाकले असते तर काम भागत होते. आता शेवटी तो हत्ती कोण तो सापडला. त्या हत्तीला इथे या ठिकाणी आणला, त्या हत्तीचे डोके चिकटवले. आता आमचे आक्षेप असा घेतात या हिंदू धर्मातल्या ऋषींना, हिंदू धर्मातल्या ऋषींना बायोलॉजी कळतच नाही. अहो, कितीही लहान वयाच्या हत्तीचं डोकं आणि माणसाची माने मॅचिंग कधी असू शकेल का? नॉनसेन्स. जणू काही ह्याना वरनं येतानाच सोन्याचे कुल्ले लावून आल्यासारखं स्वतः बोंबलायचं. कळत नाही तर नाही म्हणावं ना माणसाने, मला यातलं काय अर्थ आहे तो नाही कळला. पण आपल्याला जणू काही भगवंतांनी नको ते नको तिथं दिलेलं आहे अशी कल्पना करून काय अगदी हे सगळे हिंदूंचे ऋषी म्हणजे होपलेस माणसं. आणि काय हे ते असं कसं ऑपरेशन त्यांनी केलं, आणि हे ऑपरेशन झाल्यानंतर पुन्हा प्रॉब्लेम शिल्लकच राहिला. त्या कवटीमधला मेंदू माणसाचा का हत्तीचा? आणि ज्या हत्तीला माणूस फसवू शकतो त्याला देव कसा म्हणायचा? आपल्यापेक्षा सुपिरियर पाहिजे ना कोणी देव. ज्याला आपण फसवू शकतो, हाथी मेरे साथी पिक्चर काढू शकतो, त्याला देव कसा म्हणावा? किती शंका झाल्या? 15-20 शंका मी विचारल्या. या शंकांवर नुसतं रागवून नाही उपयोग. पटापटा उत्तर सांगतोय, प्रयत्न करा लक्षात ठेवायची, लिहून काढा. या कथेसाठी असलेलं पहिलं वाक्य, ही कथा आध्यात्मिक रूपकाची आहे.
ही जीवशास्त्रातली कथा नाही. रूपकात्मक कथेमधलं रूपक समजून घ्यायचं असतं, तपशील नाही. डोंबल. आता मुलांना विचारा रूपक कथा म्हणजे काय, ते म्हणजे रूपक तालामध्ये असते ती का? अरे कर्म कटकट मेल्या तुझी. रूपक कथा या शब्दाचा अर्थ आपल्याला जे शिकवायचं असतं ते गोष्टीच्या पद्धतीनं सांगायचं. अभ्यास करताना बडबड करायची नसते, कळलं ना? हो. आता बडबड करायची नसते हे गोष्टीतनं कसं सांगणार? मग आपण रूपक कथा तयार करतो. हा रूपक कथेचा विषय आहे, हा मानसशास्त्राचा विषय आहे. रूपक कथेमध्ये ते रूपक म्हणूनच घ्यायचं असतं. हा मानसशास्त्राचा विषय. सगळ्या जातक कथा या तऱ्हेनं आलेल्या आहेत. म्हणून लक्षात ठेवायचं, पहिलं वाक्य लक्षात ठेवायचं, ही अध्यात्माची रूपक कथा आहे. काय काय रूपक आहेत बघा, पट 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 बघा. पार्वती हे रूपक आहे माझ्या बुद्धीचं. पार्वती स्नानाला निघाली म्हणजे शुद्ध व्हायला निघाली, साक्षात्कार मिळवायला निघाली. जेव्हा तुम्हाला साक्षात्कार हवा असतो तेव्हा एक निवांतपण आवश्यक असतं. ज्योत जशी समयची निवांत राहते तशी अवस्था प्राप्त करायची असते. आणि निवांतपण मिळण्यासाठी अशुभ विचार येऊ नयेत, तसे शुभही येऊ नयेत ही अट असते. समयची ज्योत स्थिर राहण्यासाठी तिला विजवेल असा वारा यायला नको, नव्हे नव्हे कुठलाच वारा यायला नको, कारण ती हलणारच नाही. तर म्हणून ती बुद्धी ठरवते की आपल्याला चंचल करणारं कोणीही इथं यायला नको. शिव म्हणजे चांगले विचार. आत्ता मला शिव पण नकोय साक्षात्काराच्या वेळेला. म्हणून ती आपल्या मनाला पहारेकरी नेमते. मनाचं रूपक बैल, नंदी. म्हणजे मनाचं रूपक नंदी कसं आहे का नाही बघा, खरं का खोटं तुम्ही तुमच्या डोक्याची बघा. बैलाचा सगळ्यात मोठा सद्गुण कुठला? तो मागचं काढून उगाळत बसतो, रबंथ. जर बैलाला आपण विचारलं हे आत्ता काय चावतोयस, 3 दिवसापूर्वीच आहे. आय हॅव इटेड बिफोर 3 days, चाविंग टुडे, असं तो उत्तर देऊ शकतं. आणि मन असंच करतं, मागच्या सगळ्या गोष्टी उगाळत उगाळत चावत बसणं हे त्याला आवडतं. नंदीसारखं ते आळशीच असतं थोड्याशा काही प्रमाणामध्ये, म्हणून ते रूपक मनाचं केलंय. मन उभं राहिलं, आता बुद्धीला गडबड करू द्यायची नाही बरं. पण शुभ विचारांना मन अडवू नाही शकत. मग शिव त्या ठिकाणी आले. बुद्धीला राग आला, या मनाचा काही उपयोग नाही लेकाचा, मला वेगळंच काहीतरी केलं पाहिजे. हे मन माझं ऐकत नाही, मी सांगितलं तरी ऐकत नाही, माझी आज्ञा मानत नाही. नंतर बुद्धीच्या लक्षात आलं, साक्षात्काराच्या आड कोण येत असतं? मी, माझं, माझी, हा अहंकार आडवा येत असतो. मग बुद्धी आपल्या अंगावरचा अहंकार नावाचा मळ बाजूला करते. अशी ही अध्यात्माची कथा करायची. मातीच्या मळाचा मूर्तींच्या कारखान्याचा विषय हा चाललेला नाही. अहंकार नावाचा मळ बाजूला करते, तो मळ बाजूला करून ती साक्षात्कार प्राप्त करते. म्हणजे पुत्र प्राप्त केला, साक्षात्कार मिळवला. पुन्हा बुद्धी व्यवहारामध्ये आली आणि विचार करायला लागली, अरे साक्षात्कार कोणी मिळवला? मी मिळवला. साक्षात्कार कोणामुळे मिळाला? माझ्यामुळे मिळाला. साक्षात्कार कशामुळे मिळाला? मी तपस्या केली. पुन्हा एकदा साक्षात्काराची ओळख काय राहिली? मी, माझं, माझे कष्ट, अहंकार. डोकं म्हणजे ओळख. साक्षात्कार नावाचा पुत्र प्राप्त केला, हे मगाशी झालं. गणपती प्राप्त केला, पण गणपतीचं डोकं काय लावलं तिनं? पार्वतीनं गणपतीला डोकं कुठलं दिलं? पुन्हा अहंकाराचं डोकं आलं. ओळख म्हणजे डोकं. खरं का खोटं सांगा पोरांनो, मग बरोबर बोलतोय का नाही. समजा 50 हातांचे फोटो सांगितले, आईला सांगितलं यातला तुमच्या मुलाचा हात कुठला, ओळखता येईल का? नाही ओळखता येत पटकन. 10 पायांचे फोटो दाखवले, यातलं तुमचं कार्ट कुठलं, कसं ओळखता येणार? कारण हात आणि हा पाय ही पटकन ओळख नाही. पण 4 जणांचे फोटो टाकले, 100रातनं पटकन ओळखता येतो, हाच माझा ढंप्या. ओळख म्हणजे चेहरा, ओळख म्हणजे डोकं, ओळख म्हणजे तुझे उत्तमांग. हे अहंकाराचं आलं. म्हणून या ठिकाणी शुभ विचार म्हणजे शिव त्या ठिकाणी येतात आणि अहंकाराचं मस्तक बाजूला करतात. मग अहंकार नको साक्षात्काराचं मस्तक.
मग कोणतं मस्तक पाहिजे, मग कसं मस्तक पाहिजे, असं दुसरं मस्तक ते निवडतात. ज्या मस्तकाला ते नाव देतात गजमस्तक. गज याचे अनेक अर्थ होतात, त्यातला एक अर्थ हत्ती आहे. गज म्हणजे फक्त हत्ती नाही, गज या तऱ्हेचं मस्तक त्याला देतात. आणि गज या शब्दाचं वैशिष्ट्य पहा, ज ग च्या उलट गज. जग कसं आहे, त्याला आदी आहे, अंत आहे. साक्षात्कार कसा असला पाहिजे, अनादी आहे, अनंत आहे, जगच्या उलटा. विश्व दुःखमय आहे, यातनामय आहे. साक्षात्कार अवस्था कशी पाहिजे, आनंदमय पाहिजे, चिदानंदमय पाहिजे. जगच्या उलट जाणारं मस्तक आपल्याला साक्षात्काराची ओळख असतं. म्हणून ते गजमस्तक. गज शब्दाचा संस्कृत वाङ्मयामध्ये, वेद वाङ्मयामध्ये ओंकार असा सुद्धा एक अर्थ आला आहे. असं ओंकार रूपी सगुण निर्गुणाच्या मध्यावर असणारं एक चिन्ह गजाननाचं म्हणजे साक्षात्काराचं मस्तक म्हणून दिलं. म्हणून या ठिकाणी या सगळ्या कथा असतानाही कधी तुकोबारायांनी नाही गणपतीच्या कथेची टिंगल केली, कधी नामदेवांनी नाही गणपतीच्या कथेची असा कसा हत्तीन माणूस एकत्र केला म्हणून टिंगल केली, कधी चोख्यामळ्याने नाही याची टिंगल केली. कारण त्यांनी समजावून घेतलं, त्यांना आयुष्य अभ्यासासाठी वापरायचं होतं, गटारावरच्या टिंगलींसाठी नाही.